ईडी आज भोंदू अशोक खरातचा ताबा घेणार। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून खरातचा ईडी ताबा घेणार। ईडी मुंबईतल्या पीएमपीएलए कोर्टामध्ये हजर करणार। आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। विधान परिषदेच्या निवडणुकांच्या जागा, महामंडळे यावर चर्चा। सूत्रांची माहिती, कुणाच्या वाट्याला किती जागा आणि कुणाला उमेदवारी याकडे लक्ष। राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत संघर्ष, वाद मिटवण्यासाठी शरद पवारांना साकडं। पार्थ पवार वरिष्ठ नेत्यांना विचारत नसल्याची चर्चा। पक्षामध्ये कोणतीही चलबिचल, नाराजी नाही, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं स्पष्टीकरण। शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। नीट पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकरला कोठडी। मोटेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिका मनीषा मांढरे निलंबित। सीबीआयच्या पत्रानंतर मॉडर्न कॉलेजकडून निलंबनाची कारवाई। निवृत्तीला अवघे 8 महिने बाकी असताना कारवाईची टांगती तलवार। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मोटेगावकर क्लासचा व्हिडिओ व्हायरल। क्लासच्या बुकलेटमधले सर्व प्रश्न नीट परीक्षेत विचारले जात असल्याचा दावा। ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। मतदारसंघातल्या कामांसाठी भेट घेतल्याची माहिती। ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला। राजाभाऊ वाजे यांची श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला हजेरी। विधान परिषदेसाठी विकास गोगावलेंच्या नावाची चर्चा। रायगडमधल्या शिवसैनिकांच्या स्टेटसची चर्चा। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, विधान परिषदेच्या जागेच्या बदल्यात पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता। आपत्ती व्यवस्थापनाची इंधन पुरवठ्यासंदर्भात बैठक संपन्न। इंधन पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू। काटकसर करावीच लागणार, महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती। शिरूरमध्ये 3 वाहनांचा विचित्र अपघात। टेम्पोची 4 चाकी आणि दुचाकीला धडक। अपघातात एकाचा मृत्यू, 5 जखमी। साखरपुड्यासाठी निघालेल्या ट्रकचा पालघरजवळ अपघात। अपघातामध्ये 14 जणांचा जागीच मृत्यू। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ। मुंबईत पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी महाग। सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री। महागाईची झळ, भाज्यांचे भाव दुप्पट। घर खर्चाचं गृहिणींचं बजेट कोलमडलं। मुंबईसह उपनगरातल्या बाजारपेठांमध्ये भाज्या महागल्या। हिंगोलीमध्ये डिझेल तुटवड्यानं शेतकरी हैराण। खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल टंचाई तीव्र। पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा। गोंदियामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान, गारपिटीचा फटका। शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत। अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात। भारत नॉर्वे व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती। नॉर्वेच्या प्रमुख व्यावसायिक क्षेत्रातल्या नेत्यांशी मोदींचा संवाद। रशियाकडून तेल खरेदी करणारच, केंद्र सरकारची ठाम भूमिका। अमेरिकेच्या दबावाला बळी न पडण्याचा निर्णय। हैदराबादचा चेन्नईवर 5 विकेट्सनी दणदणीत विजय। गुजरातचं प्लेऑफमध्ये मिळवलं स्थान। आज जयपूरमध्ये राजस्थानसमोर लखनौचं आव्हान। राजस्थानसाठी महत्त्वाचा सामना।